कळंबोली बसस्थानकामध्ये उभारलेल्या NMMTच्या चार्जिंग स्टेशनबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रणवरे यांनी आता आवाज उठवलेला आहे। कळंबोलीतील रहिवासी वस्तीमध्ये उभारलेल्या या चार्जिंग सेंटरच्या बाबत कोणत्याही प्रकारे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केली नसल्याचा आरोप प्रशांत रणवरे यांनी केलेला आहे। याबाबत ते काय म्हणाले ते आपण पाहूया। नेहमीच पनवेल महानगरपालिका परिसरातील लढवय्या रोकठोक यांचे मी विशेष मनापासून आभार मानतो। पहिल्यापासून आतापर्यंत ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या म्हणजे कुठलीही अपेक्षा न करता एक प्रामाणिक पत्रकार कसा असावा व ज्या नागरिकांचे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हात घालून लोकांना नागरिकांना व व्यवस्थेला कशा प्रकारे चाप देऊन न्याय मिळवू शकतो सामान्य नागरिकांना या प्रकारे ते नेहमी दाखवत असतात। आपल्या माध्यमातून त्यांचं मी स्वागत करतो। गो ग्रीन व रिन्युएबल एनर्जी व फ्रेश एनर्जी त्यासाठी नितीन गडकरी व अन्य महाराष्ट्र सरकार असेल भारताचं सरकार असेल यांनी एक स्टेप पुढे जात प्रत्येक गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये रिन्युएबल एनर्जी इलेक्ट्रिक सेवा बस हे चालू केलेले आहेत व त्यासाठी प्राधान्य पण दिलेले आहे, सबसिडी दिलेले होते स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असाल। पण सध्याची परिस्थिती बघितलं तर NMMT हे एक नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अंडरमध्ये ह्या बस चालतात आणि NMMTचा हा चार्जिंग स्टेशन आहे। NMMTचं 5.5 ते 6,000 करोडचं बजेट आहे एका वर्षाचं, त्यातील 530 करोड अंदाजे त्यांनी बजेट रिझर्व ठेवलेले फक्त NMMT उपक्रमासाठी। पण तुम्ही ऍक्च्युअल मध्ये बघताल तर ऍट अ टाइम इथे रात्रीच्या वेळेस व दिवसा देखील 7 ते 8 बसेस लाईनअप असतात। पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षेच्या उपाययोजनांचं NMMT प्रशासन असतील, माननीय आयुक्त कैलास शिंदे साहेब असतील, माझी त्यांना विनंती आहे तुम्ही हे गांभीर्याने पहा। या ठिकाणी मोठा धोका झाल्यानंतर तुम्ही लोकांना 5 लाख देण्यापेक्षा ह्या दुर्घटनाच होऊ नये याच्याकडे जर प्रशासनाने लक्ष दिलं, उपायुक्त लेवलचे दर्जाचे अधिकारी आहेत, IAS आहेत, चांगले चांगले शिक्षण घेऊन आलेले आहेत, पण कुठलीही गोष्ट इम्प्लिमेंट करताना कुठल्याच प्रकारचं रिस्क असेसमेंट हे केलेलं जात नाही। तुम्ही पाहू शकता स्टेशन आहेत इथे कुठल्याच प्रकारचे CO2 सिलेंडर नाहीत, रबर मॅट नाहीत, मॉक ड्रिल केलेलं नाहीये, IP65 रेटिंगचे जे काय आपले इलेक्ट्रिक इक्विपमेंट आहे त्याचा कुठेच उल्लेख नाहीये। जर या ठिकाणी एखादी दुर्घटना झाली तर इमर्जन्सी एक्झिट पाहिजे। पाठीमागे आपण पाहू शकता L5 वसाहत आहे, त्याच्या पाठीमागेच कमीत कमी 2,500 ते 3,000 सिलेंडर स्टोरेजचे HP चे गॅस स्टोरेज आहेत। तर या आपण पाहू शकता की या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं रबर मॅट नाहीये, सेफ्टी हे नाहीये व या ठिकाणी जे कर्मचारी काम करतात त्यांच्याशी पण आपण इंटरॅक्शन करूया। ते कर्मचारी होते ते निघून गेले आय थिंक, त्यांनी पण सांगितलं की फक्त त्यांचं अजूनपर्यंत इन्शुरन्स काढलेला नाहीये, त्यांच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट ग्लोव्ज असतील, मास्क असतील, इलेक्ट्रिकल हॅझार्ड साठी जे जे काय प्रिकॉशन्स असतील ते कुठल्याच प्रकारचे नाहीयेत। तर प्रत्येक वेळेस अपघात झाल्यानंतर त्यांना मदत करण्यापेक्षा सुरक्षेसाठी प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे, ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे। यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे। त्यासाठीच मी कालच संध्याकाळी RTO असेल आणि NMMC कमिशनर असतील त्यांना ग्रीव्हन्स पब्लिक पोर्टल मधून दिलेला आहे। आशा आहे लवकरच या प्रकारे ते ह्याच्यासाठी वर्किंग करतील। आणि सांगण्यात अत्यंत दुःख होत आहे की संबंधित जी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे त्यांना ती पुण्याची एजन्सी, त्यांनी आताच मला सांगितलं एजन्सी कोणाला पण देऊ, शेवटी टेंडर आहे, पण दिल्यानंतर ते संबंधित जे कोण कर्मचारी आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे। या ठिकाणी फर्स्ट एड नाहीये, आपण त्या ठिकाणी पाहू शकता NMMT चे कमीत कमी एक 15 ते 20 स्टाफ नेहमी तिथे असतात। तर त्यावेळेस देखील त्यांना उच्च रक्तदाब असू शकतं किंवा एखादा अटॅक आला तर CPR किट अवेलेबल नाहीये, त्यांच्याकडे फर्स्ट एड किट देखील अवेलेबल नाही। तिथे ट्रॅफिकचे वाहतूकसाठी कंट्रोलर म्हणून नेमतात जे NMMT चे, त्यांना देखील NMMT ने फर्स्ट एडचं ट्रेनिंग देणे हे बंधनकारक आहे आणि टेंडर काढून होत नाही। ग्राउंड रियालिटी मध्ये ऑन गोईंग ऑन प्रोजेक्ट तुम्ही तपासले पाहिजेत, फक्त फिती कापून आणि उद्घाटन करून चालत नाहीये। तरी माझी प्रशासनाला हीच विनंती, तुम्ही या फ्लोअरवरती बघा लोकांच्या काय समस्या आहेत काय नाहीयेत। तिथे देखील 15 ते 20 कर्मचारी त्यांना पिण्याचं शुद्ध पाणी, ॲक्वा फिल्टर असेल, फर्स्ट एड किट असेल, CPR किट असेल, हा पायाभूत सुविधा द्या। तुम्ही प्रवाशांना नंतर द्या, पण पहिले तुमचे जे कर्मचारी त्यांना द्या, त्यांच्या रिक्वायरमेंट फुलफिल करा, त्यानंतर प्रवाशांना तुम्ही हे करा। मोठे एक्सपर्टीज आहेत, आयुक्त आहेत, इंजिनियर असतील, जे कोण फायर मधले असतील, त्यांना तरी याचं कमीत कमी गांभीर्याने पाहायला पाहिजे होतं। आपण पाहू शकतो हे सरकारी जेवढे काही अधिकारी आहेत सगळ्यांनाच मी दोष देत नाहीत, पण यांची इच्छाशक्ती असेल तर ते
इम्प्लिमेंट करू शकले असते. हे प्रोजेक्ट लॉन्च होऊन कमीत कमी माझ्या अंदाजे 10 ते 15 दिवस झालेले आहेत किंवा 8 दिवस. हे सुरू होण्या अगोदरच करायला पाहिजे होतं. तुम्ही एखाद्या मॉलमध्ये पाहू शकता सगळ्या NOC हे असणं बंधनकारक आहे, पण इथं प्रशासनच ह्या नियमांची पायमल्ली करत आहे. तर हे खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. NMMTचं आपण हे बघू शकता, हे बाउंड्री वॉल आहे. बाउंड्री वॉलला लागूनच समोर लोकवसाहत आहे. सिडकोच्या पोलीस क्वार्टर्स असतील, वेगवेगळे आहेत. पण या ठिकाणी देखील HP चे कर्मचारी आहेत, गोडाऊन आहे, लाईव्ह यामध्ये हजार्ड गॅस सिलेंडर्स आहेत. तर या ठिकाणीच पाठीमागे ट्रान्सफॉर्मर देखील आहे. खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. तर माझी प्रशासनाला हीच विनंती आहे पुन्हा एकदा की याकडे तुम्ही गांभीर्याने बघा. बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य. आत्ताच सबस्क्राईब करा.